मुद्दा काय आणि मुद्दा काय नाही या संदर्भामध्ये पोलकल करणारे बरेच आहेत, परंतु या प्रकरणाची चिकित्सक मांडणी झाली पाहिजे. आरक्षणाच्या मुद्द्यावर या ठिकाणच्या पीडित जनतेचा, इथल्या दलित जनतेचा एक सायंटिफिक शास्त्रीय पद्धतीनं मेसेज इथल्या समाजाला, इथल्या शासन व्यवस्थेला दिला पाहिजे. या अनुषंगाने ही परिषद आपण आयोजित केली. आता यामध्ये असं आहे की आपल्या समाजामध्ये काल समाजाचा विकास अशासाठी झाला की पूर्वी आपला समाज मोकळा होता आणि एकच नायक होता, परंतु काय झालंय आता आपल्या समाजामध्ये सगळेच बोलके नायक झाले आणि ऐकणारा कोणी राहिला नाही. आणि बोलणारे आणि ऐकणाऱ्यांच्या संघर्षामध्ये करणारा तर शिल्लकच राहिला नाही. आणि ज्यावेळेस करणारा संपतो आणि करणाऱ्याला बदनाम केलं जातं त्यावेळेस त्या घराचे वासी मोजले जातात आणि ते घर किंगाऱ्यामध्ये जमा होतं. आणि आता आपण काल आरक्षणाच्या जीवावर आपण सर्व लाभार्थी म्हणून आपण सोन्याच्या लंकेमध्ये जाण्याचं स्वप्न बघत होतो, परंतु लाभार्थ्यांनी विभीषणाची भूमिका घेतली आणि आमच्यासारख्या लढणाऱ्या रावणाला साथ दिली नाही. त्यामुळं सोन्याच्या लंकेचं स्वप्न तुमच्या राखीच्या ढिगारावर आहे. आणि याच्यापेक्षा दुर्दैव या देशामध्ये आणि या जगामध्ये कोणत्याही मानवजातीचं झालं नाही. ते दुर्दैव या ठिकाणच्या अनुसूचित जातीच्या लोकांचं झालं. आता मग याच्यावरती काय केलं पाहिजे? आता आम्ही आमच्या लोकांत जातो, आमचे लोक लेच बोलतात, मग मी त्यांना नेहमी म्हणतो आता तेच म्हणायची पाळी मला माझ्या जातीमध्ये आली. एक कहावत आहे, काय कहावत आहे कि मैं नकता तू नकता, मैं भी नकता और तुम भी नकते, सब ये नकतों का मेला. और इधर कौन बचा है भाई? ऊंचा नाक वाला. जर उंचा नाकवालाच नसेल तर नाकाने कांदे सोडण्यात अर्थ काय? नाकाने वरती नाक करून बोलण्यामध्ये अर्थ काय? आपण सर्वच संपवलेलं आहे, सगळं गमावलेलं आहे. इथं सर्वांनाच नॉलेज आहे, इथं प्रत्येकाने पुस्तकं वाचलेली आहेत, इथं प्रत्येकाने बोलता बोलता चर्चासत्रामध्ये सर्वांना सर्व माहीत झालेलं आहे. आता तर यूट्यूब झालेलं आहे, फेसबुक झालेलं आहे, गुगल झालेलं आहे. लोक आता मोदींनी चांगली योजना काढली, लहान पोरापासून सगळ्यांना म्हणले 20-20 हजारचे मोबाईल घ्या. मोबाईलमध्ये सगळेजण फोटो टाकतात. आणि मला असं वाटतं माझी माणसं फोन फ्लिमचं बटन दाबण्याऐवजी निश्चितच आरक्षणाच्या निकालाचं त्यांनी बटन दाबलं असेल, आरक्षणाचा विषय काय आहे तो जाणून घेतला असेल. मग एवढं सगळं असताना आपल्याला एवढं कळालंय का नाही की आपलं घर फोडलंय, आपल्या घराचा ढिगारा झालाय, आपण उद्ध्वस्तेच्या राख्यावर उभा राहिलो. आणि उद्ध्वस्तेच्या राख्यावर उभा राहत असताना पुन्हा कुणामुळे झाले याचा आपण विचार करतो. आम्ही म्हणतो आम्ही ते लढत होतो, लढता लढता हारलो, कारण आम्ही ज्यांना लाभ मिळवून दिला त्या लाभार्थी लोकांनी लाभ घेता घेता सगळं संपून टाकलं. मग आम्ही लाभार्थ्यांना नाव देतो, लाभार्थी म्हणतात बाबासाहेबांनी सांगितलं, आम्ही शिकलो, आम्ही खाल्लं, आम्ही कोट टायमध्ये आलो, आम्ही गाड्यामध्ये आलो, आम्ही बंगल्यामध्ये आलो, आमची प्रगती झाली म्हणून आमच्या भावांना आणि बहिणींना त्याचं शल्य वाटतं. त्यांनी बी शिकायचं होतं, त्यांनी बी करायचं होतं. आणि मग ते प्रत्येकजण म्हणतो की आम्हाला बाबासाहेब जास्त कळाला. आता मला तर काय बाबासाहेब कळाला नाही, मला फक्त बाबासाहेब फोटोमध्ये दिसला. आणि बाबासाहेबांनी ज्यावेळेस मी नतमस्तक होतो त्यावेळेस बाबासाहेबांचा चेहरा माझ्यासमोर आणतो, पण बाबासाहेबांचे विचार की ज्या विचारामध्ये आपल्याला काहीच नव्हतं त्या विचारामध्ये आपण एक समाज उभा केला, एक पिढी उभी केली, एक लोकांच्या डोळ्यात खुपसत अशी एका स्टेजची प्रगती उभी केली. आणि या 2 तुकड्या झालेल्या लोकांनी आमची पिल्लं जेव्हा आकाशात भरभरायला लागली त्यावेळेस त्यांनी आमच्या कबुतरांची काय केली तर पंख कापून टाकले आणि किंडी काढून टाकली. त्यामुळे पुन्हा आम्ही कुऱ्हाड्याच्या ह्याच्यातच बसलो, गुटुरगुड करत. मग या गुटुरगुमध्ये आकाशामध्ये भरारी मारता येत नाही. आपण आकाशामध्ये भरारी मारू नये म्हणून बाबासाहेबांच्या कृपेने आणि बाबासाहेबांच्या कर्तृत्वाने या दलित असलेल्या लोकांना आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांच्या पंखामध्ये बळ देण्याचं जे काम होतं ते काम या आरक्षणामुळे झालं. ते काम सवलतीमुळे झालं. आणि हे सवलतीचं काम करत असताना आपण काय केलं, थांबवतो का?
विचारलं, परवानगी घेतली. तर हे काम आरक्षणाचं होतं आणि आपले आरक्षणच काढली. आज आपल्या नागड्या माणसाला आपण कुठेतरी आता प्रगतीवर आलो, कपडे लुपडे घालायला लागलो, फाटका तुटका होता पण शब्द घालायला लागलो. आरक्षणामुळं आम्ही एवढं प्रगतीवर आलो की उघड्या जंपराच्या माय बहिणी आमच्या जंपरामध्ये आल्या, पण त्या फाटक्या जंपरातनं आमच्या माय बहिणीची इज्जत ही पावला पावलं तरा तरा पाडत असताना माननीय सुप्रीम कोर्ट म्हणालं की तुम्ही आता काल तुम्ही जंपर घालायच्या लायकीचे नव्हत्या, चोळी घालायच्या लायकीचे नव्हते, पण आता फाटकं तुटकं काय होईना पण चोळी तुम्ही घालायला लागले, मग आता तुमची प्रगती झाली, आता तुम आउट. अरे क्यों आउट बाबा? अभी हम तो अंदर आए ही नहीं तो आउट काय के? हम तो घर के दहलीज पे खड़े हैं, ना इधर है ना उधर है, क्योंकि हमारे आधे साथी तो उधर है और आधे साथी इधर है. जो बीजेपी में है वो तो कह रहे हैं कि मोदी जो कर रहा है वो ठीक है, सुप्रीम कोर्ट के निकाल का स्वागत कीजिए. जो ये बाजू है कि जिसको महाराष्ट्र विकास आघाड़ी बोलते या कांग्रेस की विरोधी पक्ष की आघाड़ी बोलते, वो तो बोलते जो हुआ गलत हुआ, जो हुआ गलत हुआ. मगर बाबा गलत क्या हुआ? गलत कुछ नहीं हुआ, क्रिमिनल लागू हो गए. मग क्रिमिनल लागू करण्यासाठी ते का बोलतात? कारण त्यांना शैलजाला मुख्यमंत्री करायचं आणि शैलजेच्या माध्यमाने हरियाणाचा निधी त्यांना त्यांच्या खिशात घ्यायचा. त्यांना सुशीलकुमार शिंदेच्या पोरीला मुख्यमंत्री करायचं, तिच्या माध्यमाने काँग्रेसमध्ये महाराष्ट्राचा पैसा काँग्रेसच्या तिजोरीत घ्यायचा. परंतु या ठिकाणचा गोरगरीब माणूस की ज्याला खाण्याची भ्रांत आहे, ज्याला राहायला घर नाही, ज्याला शाळेमध्ये पैसे भरता येत नाही, शाळेची फी सोडा हो, पण घरापासून शाळेमध्ये जायला जी बसचं भाडं लागतं ती बसची भाडं भरायला नाही, त्याला आरक्षण काय करणार? त्याला सवलती काय करणार? 2000 वर्षापासून आमच्या दारामध्ये आमच्या घरामध्ये जो अंधार आहे तो अंधार 5 मिनिटाच्या मेणबत्तीने काय कापला जाणार? आमच्या लोकांच्या लुकलुकणाऱ्या डोळ्यामध्ये आम्ही आरक्षणाच्या माध्यमाने, सवलतीच्या माध्यमाने, इथल्या सरकारच्या माध्यमाने आणि बाबासाहेबांनी विचार दिलेल्या संविधानाच्या माध्यमाने आमच्या पोरांच्या लुकलुकत्या डोळ्यामध्ये आम्ही प्रकाशाचं फक्त स्वप्न बघत होतो. पण आता आमचे डोळेच जर फोडले असतील तर त्या अंधारामध्ये अजून आमच्या जीवनामध्ये अंधार केला. आणि हा अंधार करणारा जो निकाल आहे तो निकाल म्हणजे 1 ऑगस्टचा सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल. आता त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये सर्वच मान्य म्हणतात, पण सत्य एक आहे. माझ्यामध्ये डॉक्टर साहेब बी इथं आहे, सगळेच मान्यवर इथं आहे, आमचे आहात ना तुम्ही. तर सुप्रीम कोर्टाने त्यांच्या जजमेंटमध्ये बघा, बाबासाहेबांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या देशातल्या सर्वोच्च परीक्षा, बरं का माने सर, या देशातल्या सर्वोच्च परीक्षा अपियर केलेला आणि पास झालेला मी एकमेव माणूस आहे. साहेब फक्त आयची परीक्षा पास झाली असेल, परंतु मी लेखीमध्ये सर्व परीक्षा पास झालेलो आहे. गुगलला जाऊन सर्च करा. बाबासाहेबांनी आपल्याला संधी दिली, संधीचं सोनं झालं पाहिजे. मी माझं स्वतःचं परीक्षण केलं की मी कॅपेबल आहे का नाही. आणि ज्यावेळेस मला वाटलं मी कॅपेबल आहे, तर मला कसं आहे, माझ्या वडिलांनी सायकल घेतली होती, त्यावेळेस मला बॉबी गाडीवर बसायचं होतं. मी आलेली सायकल चुकून दिली, बॉबी गाडीवर बसली. त्यावेळेस मला नोकरीवर बसायची ऐवजी नोकरीवाल्यांवर आणि नोकरदारांवर रुबाब करण्याची माझा लहानपणाचा स्वभाव होता. म्हणून मी काही कोणत्या नोकरीवर बसलो नाही. परंतु देशाच्या सर्वोच्च ज्या परीक्षा आहेत आणि सर्वोत्तम परीक्षा आहेत त्या परीक्षा पास झालेला मी पोरगा आहे. आणि त्यामुळं मी असं सांगतो, मी प्रॅक्टिसिंग लॉयर बी आहे, बरोबर ना, आहे ना. तर माझ्या मते असं आहे की सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये कॉमेंट्री जी असते, म्हणजे सुप्रीम कोर्टाने एखादा निर्णय देत असताना त्याची सुप्रीम कोर्टाने किंवा कोर्ट त्याची चर्चा करते. त्या चर्चेमध्ये त्यांनी क्रिमिनलचा मुद्दा दिलेला आहे, पण मेन जजमेंटमध्ये तो कुठेही क्रिमिनलचा मुद्दा नाही. आणि मग जर मेन जजमेंटमध्ये क्रिमिनलचा मुद्दा नसेल तर मग आपण क्रिमिनलच्या मुद्द्यावर का बांधतो? याच्यासाठी बांधतो की जो तो उठतो स्वतःला शहाणा समजतो, जो तो उठतो
नकट्या नाटकाचं असून आपण मोठं नाटक करण्यासाठी वाटेल ते बोलतो. आणि हा मोदी मीडिया असो नाही तर काँग्रेस मीडिया असो, यांनी या जाती व्यवस्थेने जो प्रोपोगंडा निर्माण केलेला आहे, त्या प्रोपोगंडामध्ये त्यांनी सांगितलं की क्रिमिनल लागते बरं का, तुमच्यातली पुढारलेली जात मागं जाती बरं का, तुमची जर प्रगती असेल, तुमच्याकडे गाडी असेल, बाईक असेल, टीव्ही असेल, तुम्ही इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्हाला आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही बरं का. पण अशा प्रकारचं कुठलंही जजमेंट फायनल ऑर्डरमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलं नाही असा माझा अभ्यास. त्यांनी कॉमेंट्रीमध्ये म्हणले, कोर्टाने निकाल देताना जो चर्चा असते, कॉमेंट्री असते, त्या कॉमेंट्रीमध्ये त्यांनी असं बी होऊ करा किंवा असं बी होऊ शकतं किंवा असं केलं तर चांगलं होऊ शकतं अशा प्रकारचा सुझाव दिला. म्हणजे त्यांचं काय दिलं, मत दिलं. हा नाही ते तर नंतर येतो, कॉमेंट्रीमध्ये जमतो कॉमेंट्रीमध्ये. आणि फायनल जी ऑर्डर आहे ती ऑर्डर आहे क्लासिफिकेशन इन द रिझर्वेशन. सुप्रीम कोर्ट गिव्ह द पॉवर हाऊ टू क्लासिफिकेशन इन द SC ST रिझर्वेशन. हा मेन जो निकाल आहे तो निकाल असा आहे. आणि या निकालाच्या मध्ये त्यांनी SC STच्या आरक्षणामध्ये वर्गीकरणाला आणि उपवर्गीकरणाला त्यांनी राज्य शासनाला अधिकार दिले अशा प्रकारचा तो निकाल आहे. पण हे करत असताना आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, आपल्यासाठी क्रिमिनल महत्वाचं नाही. कारण क्रिमिनल हे फायनल जजमेंटमध्ये कुठेही उल्लेख नाही, ते कॉमेंट्रीमध्ये उल्लेख आहे. त्यामुळे मेन जजमेंट आहे ते स्टेट हॅव पॉवर टू क्लासिफाय इन SC ST रिझर्वेशन. आणि या निर्णयाच्या विरोधात ही लढाई असली पाहिजे. आपण काय करतोय, आपलं एकदा काय झालं होतं, इंदिरा गांधीचं सरकार होतं, त्यानंतर इमर्जन्सी लागली, आणीबाणी लागली. एवढा मुद्दा करून संपवतो का मला तुमचं ऐकायचं. तर आणीबाणी लागली, आता आपण कुठं कडे उभं आहे ते आपण बघू. तर आणीबाणी लागली आणि बाबू जगजीवन राजनारायण नावाचे एक व्यक्तिमत्व होतं. आणि त्या राजनारायणनी मोठी भूमिका इंदिरा गांधीला पाडण्यासाठी केली आणि त्यांनी इंदिरा गांधीचा पराभव केला आणि राजनारायण निवडून आले आणि जनता पक्षाचं सरकार आलं. कालांतराने असं झालं, हे राजनारायण चरणसिंगाच्या बरोबर गेले आणि मोरारजी देसाईचं सरकार पाडण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेचे परराष्ट्र मंत्री होते आणि त्यांनी विश्वासदर्शक ठराव हा मांडला की मोरारजी देसाईच्या सरकारवर एवढे खासदार आणि एवढं बहुमत आहे. आणि असं मांडत असताना अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेस म्हणाले सरकारच्या बाजूने की वी सेंड हनुमान टू बर्न लंका बट इट बर्न अयोध्या. याचा अर्थ असा कि हनुमानाला आपण लंका जलाने के लिए भेजा मगर एक कम्बक हनुमान ऐसा निकला राजनारायण की उसने अयोध्या ही जला डाला. तो वी क्रिएट द डायरेक्शनलेस हनुमान. दिशाहीन नेता, दिशाहीन कार्यकर्ता, दिशाहीन सुशिक्षित इंसान और दिशाहीन घर चलाने वाला अपना घर का प्रमुख यदि गलत दिशा से जाएगा तो हम हमारा एम और ऑब्जेक्ट, हमारा ध्येय और हमारा मंजिल हमारे कभी हासिल करने के लिए हम कामयाब नहीं बनेंगे. यदि हमको एम और ऑब्जेक्ट लेना है, हमको हमारे मंजिल को अपने पैरों तले लाना है, तो हम लोगों को सही दिशा में जाना पड़ेगा. हम लोग क्या कर रहे कि हमारा मंजिल अलग है और हम किनारे की तरफ जा रहे. यामध्ये त्याच्या पलीकडे राजनारायण साहेबांनी काय सांगितलं, तर राजनारायण साहेबांनी जे सांगितलं की ते उभे राहिले आणि ते अटल बिहारी वाजपेयींना म्हणले, मोरारजी देसाईंना म्हणले कि एक सुंदर भाग उद्ध्वस्त करने के लिए एक उल्लू का पत्ता काफी होता है मगर तो इधर डाल डाल के उल्लू के पत्ते बैठे. आमच्या जातीची हीच अवस्था झाली, आमच्या समाजाची हीच अवस्था झाली. ज्याला आपण पुढं करतो तो चुकीच्या दिशेने नेतो, मग आपल्याला घरचा पत्ता कळत नाही. आणि जो
म्हणतो माझा ऐका, माझा ऐका, माझा ऐका. अरे बाबा, तुला घरातनं बोलवलंय कोणी? तुझी बायको ऐकत नाही, पोरं ऐकत नाही, शेजार बाजारचे ऐकत नाही, नातेवाईक ऐकत नाही, तुझा कालचा कर्मचारी ऐकत नाही, वरचा ऑफिसर ऐकत नाही, आणि तरी तू म्हणतो आमचं ऐका, आमचं ऐका, आमचं ऐका. अरे काय ऐका? सन्मानाने बोलवलं यायचं. इथे सर्वजण सन्मानित आहेत, समाजामध्ये बी सर्वजण सन्मानित आहेत. मी तर सांगितलं, मी काय उंचा नागवाला नाही, मी पण नागताच आहे आणि आपला नागत्यांचाच नाव आहे. आणि मी नागता, माझे सगळे नातेवाईक नकते, म्हणजे तुम्ही सगळेजण नकते. मग याच्यामध्ये कोणी मोठ्या नाकाने बोलायचं का? घरावर आपट आहे, समाजावर आपट आहे, जातीवर आपट आहे. एका महामानव जन्मला, त्याच्या सूर्याच्या प्रकाशामध्ये आपण 70 वर्ष आलो, 7 वर्ष आलो. आपण एका मुकामावर आलो, एका ताकदीवर आलो, एका टप्प्यावर आलो. आणि तो महामानवाचा सूर्य 1956 अस्ताला पावला. आणि त्याला असं वाटलं की माझे पिल्लं, माझे अनुयायी सूर्य म्हणून येतील. आणि या इथला घराघरामधला, इथल्या माणसाच्या मनातला अंधार, इथला जातीवादाचा अंधार हा कापून टाकायचा प्रयत्न करतील, संपून टाकायचा प्रयत्न करतील, जाळ्यात टाकायचा प्रयत्न करतील. परंतु त्या महामानवाच्या पोरांनी माझा ऐका, माझा ऐका, माझा ऐका, माझा ऐका करत त्या पंथाची घेऊन टाकलं. इथं सगळेजण मोठे आणि तसं पाहिलं तर इथं कोणीच कुणाचं नाही आणि कोणच कुठला नाही. आणि सुप्रीम कोर्टाने मारली तुमची, उद्या राज्य सरकार मारणार आहे तुमची, सुप्रीम कोर्ट काय केंद्र सरकार मारणार आहे तुमची. मोदीला शिवाय दिल्याने आपण मोठं बनणार नाही, फडणवीसाला शिवाय देऊन आपण मोठं बनणार नाही, राहुल गांधीला शिवाय देऊन आपण मोठं बनणार नाही. गाली देने से परिवर्तन नहीं होता, काम करने से परिवर्तन होता है, मेहनत करने से परिवर्तन होता है. हम लोग क्या करते? अरे होतंय ना, मी करोनामध्ये पाहिलं, हे असलं काय, या डबड्यांचं मला काही येत नव्हतं, पण आता डबड्याशिवाय मला चालत नाही मोबाईल. तर करोनामध्ये मी पाहिलं, माझ्या बाजूची बाई उठायची, वाकडी तिकडे नाचायची. आणि मी म्हणायचं काय कॉन्फिडन्स आहे. माझ्या पलीकडचा माणूस उठायचा, त्याची बायको हटायची नाही, तरी पण तो फेसबुक लाईव्ह करायचं. आणि मग लाईव्ह करता करता मी पाहिलं, अरे यार, आपण जे वाचलंय, आपण जे अभ्यासलंय, आपण जे अनुभवलंय, त्याच्यापैकी यामध्ये काहीच नाही, ही ॲडिशनलच माहिती आहे. बोलून घेतलं. म्हणलं काय? म्हणलं गुगलला. अरे गुगलला माहिती टाकणारा मी माणूसच आहे ना, गूगल काय वरतून आलोय? तो हम लोगों ने सबसे पहला क्या करना है, राहू दे त्यामध्ये बोलणार आहे आणि हे बोलत तो हम लोगों ने कार्यक्रम इसीलिए किया है की या हॉलमध्ये साहेब एक जरी कार्यकर्ता उभा राहिला, एक जरी कार्यकर्ता आरक्षणासाठी प्रामाणिकपणे लढला तर या कार्यक्रमाचं आणि या हॉलचं मूल्यमापन यश आहे. पण आपण सगळं भाषण करून गेलो. बघा, मधल्या काळामध्ये आमच्या जातवाल्यांनी काय केलं, 35,000 देऊन एका बाईला भाषण करायला लावलं. आपल्या जातीमध्ये कोणी बाईच नव्हती, 35,000 दिले आणि त्याला भाषण करायला लावलं. आमचा अकोलाचा एक दोस्त आहे, त्याला 45,000 रुपये द्यायचे, त्याला भाषण करायला लावायचे. तो सणवारीपासून सगळं सांगायचं, बाबासाहेबांच्या कुत्र्याची नावं घेऊन सांगायचा. पण बाबासाहेबांचा लढा हा कुत्र्यांच्या नावा सांगायचा नव्हता, सणवारी सांगण्याचा नव्हता. बाबासाहेबांचा लढा, या ठिकाणचा माणुसकीचा झेंडा तुम्ही कसा फडकवणार आणि या ठिकाणच्या माणसाला माणसात कसं आणणार आणि त्याच्यातलं माणूस पण, मेलेलं माणूस पण कसं जागवणार, हा बाबासाहेबांचा लढा होता. सोई रोई हिम्मत को जगाने वाला बाबासाहेब था. आणि हा बाबासाहेब त्यांनी सांगितला नाही, त्यांनी सणवारीचा बाबासाहेब सांगितला. आणि त्या सणवारीचा बाबासाहेब ऐकता ऐकता आपण त्यांना पैसे देत गेलो, आपल्या खिशातले पैसे त्यांना दिलो. त्यामुळे आज सतीश गायकवाडला हा कार्यक्रम घेण्यासाठी कोणाकडेच पैसे राहिले नाही, कारण ते पैसे त्यांच्याकडे गेले, त्याला पैसेच राहिले नाही. आता तो म्हटला कर्ज बाजार आहे. मी म्हटलं जसं असलं तर बघून घे, माझ्याकडनं वर्गणी भेटत नाही. आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय असो, कोर्टाची केस असो, ही माझ्यामध्ये दलितांना काही नवीन नाही. आपण ज्या महामानवाचा इथं मध्ये फोटो लावला ते आपल्या आरक्षणाचे जनक
माझ्या माहितीनुसार बरोबर असेल तर सांगा, चुकलं तर सांगा, मी दुरुस्त करेन, कारण मी मरेपर्यंत विद्यार्थीच आहे. ते आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांनी सर्वप्रथम कोल्हापूर संस्थानामध्ये या देशात त्यांच्या राज्यातल्या अस्पृश्य जातीला, दलित जातीला आरक्षण दिलं. आणि हे आरक्षण दिल्यानंतर त्यावेळेस ब्राह्मण लोकांनी राजश्री शाहू महाराजांच्या विरोधामध्ये त्यावेळेस कोर्टात केस टाकली होती आणि दलितांचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याचं नोंद गेलं. मग बडोद्याच्या संस्थान आमचे सचिन गायकवाडचेच आपले वारसदार वंचित सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा संस्थानामध्ये आपल्या संस्थानातल्या दलित लोकांना, नाही ते पूर्वीचे महाराज आहे, त्यांच्या घरात अजून ते जामून ते चालतो गोंधळ. तर त्यावेळेस सयाजीराजेंनी त्यांच्या संस्थानामध्ये काय केलं तर आरक्षण दिलं. आणि आरक्षण दिल्यानंतर त्यावेळेस मी ब्राह्मण लोकांनी सयाजीराव महाराजांच्या विरोधामध्ये काय केलं, केस केली. त्यामुळं ज्या ज्या वेळेस दलितांना अधिकार मिळाले, ज्या ज्या वेळेस दलितांना सवलती मिळाल्या, त्या वेळेस या ठिकाणच्या जातीवादांच्या पोटामध्ये पोटशूळ उघडला. आणि ही पोटशूळ त्यांनी न्यायालयाच्या मार्फत काढली. शाहू महाराज जिवंत असताना आणि त्यांनी आरक्षण दिलेलं असताना त्यावेळेपासून आतापर्यंत आपल्या पाठीमागे आरक्षण आपल्याला ज्या ज्या वेळेस भेटलं त्यावेळेस न्यायालयाने आपली पाठ सोडली नाही. आणि न्यायालयाने प्रत्येक वेळेला दलितांचा भ्रमनिरास केला, दलितांना नांगरं करायचा प्रयत्न केला. आणि याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन होणार. एकवीस ऑगस्टला आम्ही सांगितलं, आमच्या काही दोस्तांनी सांगितलं की बंद होता, आमचा बंद नव्हता. आम्ही सांगितलं तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या ठिकाणी बंद होणार नाही, तर या ठिकाणी निदर्शन होणार. आणि महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस जवळजवळ माझ्या माहितीनुसार, माझ्या आकडेवारीनुसार 2.25 लाख लोक निळे झेंडे घेऊन आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या न्यायालयाच्या निकालाच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर आलो. आमच्यातले काही लोक म्हणतात की न्यायालयीन लढाई आहे. आज न्यायालयीन लढाई तर न्यायालयीन लढाई आहे, मगर संविधानामध्ये सोडा, पण आमच्या कायद्याच्या भाषेमध्ये सुद्धा पब्लिक क्राय, लोकांचा आक्रोश, याच्यावर सुद्धा न्यायालय निर्णय घेऊ शकतो. न्यायालय लोकांच्या आक्रोशाची दखल घेऊ शकतो. आणि लोकांच्या आक्रोशाची दखल घेऊन या ठिकाणच्या सर्वोच्च न्यायालयाने, उच्च न्यायालयाने आणि खालच्या न्यायालयाने सुद्धा त्यांचे निर्णय बदललेले आहेत. आणि ते निर्णय बदलले, त्याचं जर उदाहरण द्यायचं असेल तर 2016 मध्ये आपण जो 10 राज्यामध्ये जो ॲट्रॉसिटीच्या वाचवण्यासाठी जो भारत बंद केला, ज्याच्यामध्ये आपल्या 10 साथीदारांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, ज्यामध्ये आपल्या हजारो लोकांनी काठीचे तडाखे खात असताना आजही बेडवर बसून आराम करतात, त्या लोकांच्या आक्रोशापुढे सुप्रीम कोर्टाला त्यांच्या निर्णयाची, निकालाची दिशा बदलावी लागली. त्यामुळं न्यायालयीन लढाईत आपले मोठे लोक लढतील, आमचे सगळे वकील लोक लढतील, बुद्धिवादी लोक लढतील. आणि रस्त्यावरची लढाई जी आहे ती आपण सर्व लढू. आणि यामध्ये बघा, आता कुणी कुणाला शिवाय देऊ नका, माझी हात जोडून सर्वांना विनंती. कुणी गणपती बसवला, कुणी काय केलं, इथे बसलेल्या माझ्यापासून सगळ्यांनी गणपतीच्या आरत्या केल्या. मी बी, माझे पोरं असतात, जिंदाबाद करतात. मी गणपतीला मानत नाही, पण मी त्यांना सांगतो मी मानत नाही, पण आरतीला येतो. आणि मी आरती करतो, कारण लहानपणापासून मला आरती ओवाळून टाकणं मला नाही जमतं. त्यामुळे मी आरती करतो. आणि इथं याच्यामध्ये कुणालाच काय बोलू नका, सगळे आपले म्हणा. या शहरामध्ये 32,648 लोकांनी घरामध्ये गणपती बसवलाय. त्यांना जर वगळलं तर मग आपल्याकडे राहतील कोण? बस करून टाका. आज जोडून विनंती आहे, याच्यावरनं विनंती आहे, या प्रकारच्या परिषदा प्रत्येक तालुक्याच्या निवासी होणार. प्रत्येक ठिकाणी आम्ही एक सतीश गायकवाड उभा करणार. आणि अशा प्रकारचे सतीश गायकवाड महाराष्ट्रामध्ये आम्ही जवळजवळ 10,000च्या संख्येने उभे करणार.
आणि या संपूर्ण याच्यामध्ये जवळजवळ 450-500 परिषदा या अनुसूचित जातीच्या या आपण आयोजित करणार आहोत, लोकांना संघटित करणार आहोत. आपला जो आवाज आहे, जो आवाज माझा आवाज नाही, हा आवाज माझ्या लाखो माय बहिणीचा आवाज आहे. हा आवाज माझ्या लाखो भावांचा आणि माझ्या लाखो बापांचा आवाज आहे. हा आवाज माझ्या घरामध्ये मोठ्या होऊन जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीचा आणि मुलाचा आवाज आहे. हा आवाज घेऊन 300 ठिकाणी आम्ही जाणार. हा आवाज आमच्या जवळच्या सहकाऱ्यांना सांगणार आणि हा आवाज घराघरामध्ये पोचायचा प्रयत्न करणार. आंदोलन कधी होईल हे मी सांगत नाही, पण आंदोलन ज्या वेळेस होईल त्यावेळेस भीमा कोरेगाव काय आपल्याला करायचं नाही. आपल्याला संविधान सन्मानाचा लढा करायचा. आणि ते आंदोलन हे 1982 सारखं गुजरातमध्ये झालेलं आरक्षणाचं आंदोलन नसेल की ज्यामध्ये हिंसा असेल, पण हे आंदोलन असं असेल की या देशाची दिशा बदलेल आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून देऊ की मायांची ताकद काय आहे आणि बौद्धांची ताकद काय है. ना हम वो साइड है ना वो साइड है, हम हमारे साइड है. और जब हम हमारे साइड बोलते हैं तो सबके साइड बिगड़ जाते हैं और बड़े बड़े साइड को हो जाते हैं. तो यामध्ये आपण सर्वांनी हिम्मत करायची आणि सर्वांना विनंती अशी, देखो आप लोगों को तो मैंने बोला था मसला कौन सा है वो सुनने का नहीं, मेरे को आपका इम्तिहान लेना है. आप कितना सह सकते हैं और एक जगह पे कितना बैठ सकते वो मेरे को देखना है. अभी तक तो आप 50% पास हो गए. माने सर का भाषण खत्म होने तक और मेरे को दरवाजे पे लेके जाने तक जिम्मेदारी आप लोगों की है. अभी तो आप सोए थे, अभी तो जाग उठे. आधा घंटा आपको बैठना है क्योंकि आपको जंग जीतना है या नहीं जीतना है, जीतना है या नहीं जीतना है. तो जंग जीतना है तो डिसिप्लिन में रहना पड़ेगा, जगह मोटी सहना पड़ेगा. और जब सहेंगे नहीं तो जीतेंगे कैसे. माफ करना है या नहीं करना है. तो इसके आगे माने सर सुप्रीम कोर्ट में बात करते, अपने जैसे गरीबों की बात रखते, दलितों की बात रखते, सुप्रीम कोर्ट में जाते, 1 रुपया नहीं लेते और वो अपने लिए सुप्रीम कोर्ट तक लड़ते. तो उनकी बात सुनेंगे या नहीं सुनेंगे, तो लड़ेंगे या नहीं लड़ेंगे. चाहे अपना जात का हो न या न हो, अपने लिए लड़ेंगे क्या नहीं लड़ेंगे. ओके, जय भीम. अभी आपल्या सगळ्या महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करून आजच्या या परिषदेमध्ये ज्याने आपापले विचार मांडले ते सर्व या विचारपीठावरील आदरणीय सन्माननीय निमंत्रित, पुण्यासारख्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं सभागृहामध्ये उपस्थित आपण सर्वजण या कार्यक्रमाचे मित्र, आयोजक, मित्र बंधू आणि भगिनीनो, सभा अध्यक्ष होणं थोडंसं कठीणच असतं कारण सगळ्यांची भाषणं ऐकावी लागतात आणि मी 1 वाजल्यापासून सगळ्यांची भाषणं ऐकली 3:45 वाजेपर्यंत. हरकत नाही, बऱ्याच दिवसांनी सर्वसमावेशक असा कार्यक्रम पुण्यात झाला. त्यामध्ये आमचे पगारे असतील, देडे असतील, आमचे भाई असतील, मी आहे किंवा आमचे बाकीचे आहेत, हा एक सर्वसमावेशक कार्यक्रम झाला. त्याचं श्रेय आणि धन्यवाद आपण सुप्रीम कोर्टाला द्यायला हरकत नाही. कारण सुप्रीम कोर्टाने जर असा निर्णय दिला नसता तर मला वाटत नाही आपण सगळेजण या ठिकाणी बसलो असतो आणि पुण्यातल्याही मंडळींना त्यानिमित्ताने एक नॉन पॉलिटिकल प्रोग्राम घडवून आणण्याची संधी मिळाली नसती. त्यामुळे उपरोधिकपणाचा भाग लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टाला आपण धन्यवाद द्यायला पाहिजे. दुसरी बाब, आमचे सतीश गायकवाड, त्यांचे सर्व सहकारी, त्यांची टीम, भाई, त्यांची टीम
आयोजकामध्ये जे जे आहेत, ज्यांनी आर्थिक सहकार्य केलं ते सर्वजण, त्या सर्वांचा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांना धन्यवाद देऊया. कारण त्यांच्या श्रमातून अर्थातून हा कार्यक्रम संपन्न होतोय. त्यामुळे त्यांचं ऋण आपण हे मानलंच पाहिजे आणि म्हणून त्यांना आपण धन्यवाद देणं आवश्यक आहे. गेले 3 तास आपण खूप लोकांची मतं ऐकली. जे मुद्दे तुम्ही ऐकले मी त्याचं विवेचन पुन्हा करणार नाही, पण जे तुम्ही आतापर्यंत ऐकलं नाही अशाच 2-4 बाबीचा मी उल्लेख आपल्या समोर करेन. त्यातली पहिली बाब म्हणजे आजकाल आपल्याकडं राज्यघटना कशी, तिच्यामध्ये काय आहे हे अनेक लोक सांगतात आणि ते आपापल्या पद्धतीनं सांगतात. अलीकडे तर आता राज्यघटनेचं मंदिरच निर्माण झालं आणि मंदिर झाल्यावर काय होतं हे तुम्हाला माहिती आहे. आणि ते केंद्र सरकारच्या मेहरबानीनं भारताचे उपराष्ट्रपती, तोही निष्णात वकील असणारा माणूस, त्याच्या हस्ते देशभरातल्या मंदिराचं, संविधान मंदिराचं उद्घाटन झालं. म्हणजे संविधानात्मक व्यवस्थेला सुद्धा मंदिर बनवून त्या मंदिरामध्ये पुन्हा पुजारी कुणाला नेमायचं याच्यावरती सुद्धा वर्गकरण येऊ शकतं. इथपर्यंतचा प्रवास हा त्यांनी केला. हा सगळा प्रवास पाहताना बघाचपासून तुम्ही सगळ्याची भाषणं ऐकली. मला आठवलं आपण भाषणापेक्षा एका गोष्टीनं सुरुवात करावी. आणि ती गोष्ट अशी आहे की एका माळ्याची छान बाग असते आणि त्या बागेमध्ये तो माळी आणि त्याची पत्नी रोज नित्यनामानं त्या बागेमधल्या फुलझाडांना, छोट्या झाडांना शेजारच्या विहिरीतून पाणी काढायचे आणि बकेटमधून रोज झाडांना पाणी घालायचे. आता हे त्या माळ्याचं, त्याच्या पत्नीचं कृत्य रोज त्या झाडावरती बसलेली माकडं बघायची आणि ते माकडं मात्र कॉपी कॅट करायचे. ते माळी आणि माळीन पाणी घालून गेले की ते माकडं झाडावरून खाली उतरायचे आणि तसेच ते विहिरीतून बकेट मधलं पाणी काढायचं आणि झाडांना घालायचं. असं ते काम करतात. एक दिवशी काय होतं, माळी आणि माळीन जातात बाहेर आणि ते काही पाणी घालायला येत नाही. आता जेव्हा ते पाणी घालायला येत नाही तेव्हा माकडं आपली वाट बघतात, पाणी घालायला कोण येईल, आत्ताच येईल, मगच येईल. ते पाणी घालायला काही कोणी माळी येत नाही, त्याची पत्नी येत नाही. मग माकडं ठरवतात, नाही आता आपणच रखवालदार घेतले, या बागेचं जे काही बरं वाईट करायचं ती आपलीच जबाबदारी. आणि मग त्यांची झाडावरती बैठक होते आणि जशी झाडावरती बैठक होते तेव्हा त्यांचा पहिला ठराव होतो की इथून पुढे माळी आणि माळीन असणार नाही, त्यामुळे या बागेची जबाबदारी आपली. ठराव सगळा बहुमताने पास. मग दुसरा ठराव येतो की या झाडांना पाणी कसं घालायचं. तर मग शाणी माकडं म्हणतात, अरे झाडांना त्याच्या उंचीच्या नुसार पाणी घालायचं असतं. मग जेवढी झाडाची उंची जास्त तेवढं जास्त पाणी, जेवढी झाडाची उंची कमी तेवढं कमी पाणी. ठराव पास की लगेच मग दुसरा उठतो आणि म्हणे, यार हे फार चुकीचं आहे. झाडं मुळानं पाणी घेतात, पानानं पाणी घेत नाही, ते मुळाकडून पाणी घेतात आणि मग मुळाकडून पाणी घेतात. तर आपला ठराव असा पाहिजे की जेवढी झाडाची मुळं लांब तेवढं जास्त पाणी, जेवढे झाडाची मुळं कमी तेवढं कमी पाणी. मग शेवटी प्रश्न येतो, आता मुळं मोजायची कशी, मुळं तपासायची कशी. मग माकडांचा एक ठराव होतो की आता आपण प्रत्येक झाड उपटायचं, त्याची मुळं बघायची आणि ज्याच्या मुळं लांब आहेत त्याला जास्त पाणी घालायचं, ज्याची मुळं कमी आहेत त्याला कमी पाणी घालायचं.
आणि ती झाडावरची माकडं खाली येतात आणि त्या बगीच्यातल्या प्रत्येक झाडाला उपटून मग तिथं पाणी घालून त्या बगीच्याचा सत्यानाश करतात. संविधानाचं नेमकं असंच होतंय का तर ते माकडाच्या हातात पडलेलं आहे. आता माकड ते राजकीय स्वरूपाचं आहे का, ते न्यायपालिकेच्या स्वरूपाचं आहे का, ते प्रशासकीय स्वरूपाचं आहे का, ते राजकीय नेता स्वरूपाचं आहे का, हे ज्याच्या त्याच्या तपासांती त्याला सापडेल. कारण जेवढा तुमचा सर्वे छोटा, सॅम्पलिंग छोटं, तेवढं तुमचं अनुमान छोटं. ज्याचं सॅम्पलिंग देशव्यापी नाही, राज्यव्यापी आहे, गावव्यापी आहे, त्याचं अनुमान देखील गावव्यापी. या कथेचं सार असं आहे की जेव्हा संविधानानं मांडलेली व्यवस्था उद्ध्वस्त करायचं ठरवलं, मग त्याला मार्ग अनेक आहे. त्या अनेक मार्गापैकी एक मार्ग म्हणजे आता आलेला निर्णय. जेव्हा निर्णय मी म्हणतो तेव्हा तो अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिवशी आला, 1 ऑगस्टला योगायोगानं आला. आणि त्या निर्णयानं सांगितलं, जे सांगितलं ते तुम्ही ऐकलं, पण त्याने आणखी एक सांगितलं, वर्गीकरण राजकारणाला लागू होणार नाही. का रे बाबा, राजकारणाला पण लागू करा ना. तुम्हाला जर वर्गीकरण योग्य वाटतं तर ते राजकारणालाही लागू करा. पण सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश फार चतुर आहे. त्यांनी अत्यंत स्पष्टपणे निकालपत्रात लिहिलं की हा निकाल पॉलिटिकल रिझर्वेशनला लागू नाही, म्हणजे फक्त शिक्षण आणि नोकऱ्यातल्या आरक्षणासाठी लागू आहे. आता प्रश्न असा आहे की एका बाजूला खाजगीकरण, निजीकरण, सरकार निर्मितीचा, नोकर निर्मितीचा दर, हे सगळं जेव्हा लक्षात घेतो तेव्हा नोकऱ्या आहेत कुठं, नोकऱ्या आहेत कुठं हा प्रश्न एका बाजूला. पण दुसऱ्या बाजूला आरक्षण मागणाऱ्यांची संख्या जाणीवपूर्वक वाढवली जाते. जाणीवपूर्वक जेव्हा मी म्हणतो वाढवली जाते तेव्हा 2 उदाहरणं. 4 मे 2021 महाराष्ट्राच्या मराठ्यांचं आरक्षण सुप्रीम कोर्टनं फेटाळलं. आता सुप्रीम कोर्टनं रिझर्वेशन फेटाळल्यानंतर तो प्रश्न त्या ठिकाणी संपायला पाहिजे होता. पण महाराष्ट्रातील राजकारणी एवढे धूर्त आहेत की त्यांनी तो प्रश्न संपू दिला नाही. त्या प्रश्नाला जिवंत ठेवलं. नुसतं जिवंत ठेवलं असं नाही, तर विद्यमान महाराष्ट्रातील सरकारनं पुन्हा एक नवीन शासकीय आदेश काढून मराठा वर्गाला आरक्षण दिलं. नोकऱ्या कुठं आहेत प्रश्न बाजूला, नोकऱ्या मिळतात की नाही प्रश्न बाजूला, पण आरक्षणची बंदरबाद. एका बाजूला धनगरांना 3.5% आरक्षण स्वतंत्र आहे, पण धनगर म्हणे मला आदिवासीचं आरक्षण पाहिजे. घुसखोरी कुणामध्ये करायची, आदिवासीमध्ये करायची. पाठबळ कोणी द्यायचं, फडणवीसांच्या सरकारने द्यायचं, बीजेपीच्या सरकारनं द्यायचं. तिसऱ्या बाजूला मराठ्यांना आरक्षण हवं तर 10% वेगळं दिलेलं आहे, आताही दिलेलं आहे. 10% आरक्षण दिलेलं आहे तरी मराठे म्हणतात आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या. सुप्रीम कोर्टाचा 4 मे 2021 निर्णय सांगतो मराठा ओबीसी नाही, मराठा ओबीसी नाही, मराठा आरक्षणाला पात्र नाही. जेव्हा सुप्रीम कोर्ट एका बाजूला हे सांगतं तेव्हा महाराष्ट्रामध्ये जे समुदाय आरक्षणाला पात्र नाहीत त्यांना आरक्षण देण्याचं राजकारण राजकारणी मंडळीकडून उभं राहतं. आणि ज्याला घटनात्मक आरक्षण मिळालेलं आहे त्यांना आरक्षण मिळणार नाही याची व्यवस्था केली जाते. त्या अर्थानं ही सगळी माकडं आहेत हा शब्दप्रयोग समजून घेणं गरजेचं आहे. मी जेव्हा आणखी याच्या पुस्तकात दुसरं उदाहरण देतो. गुजरातमध्ये पटेल समाजानं आरक्षण मागितलं, गुजरात सरकारनं दिलं. गुजरात सरकारनं 10% आरक्षण गुजरात मधल्या पटेल समाजाला, पाटीदार समाजाला दिलं आणि ते आरक्षण गुजरात हायकोर्टाने रद्द केलं.
गुजरात हायकोर्टाने रद्द केलं तर गुजरात मधले पटेल किंवा पाटीदार हे सुप्रीम कोर्टात गेले नाही, तो विषय तिथं संपला. गुजरात मधल्या राजकारणाने तो विषय तिथं संपवला. पुन्हा पटेल आंदोलन गुजरात मध्ये उभं नाही. 2014ला सत्तेत येण्यापूर्वी मोदीने काय घोषणा केली होती की उत्तर भारतातल्या सगळ्या राज्यात की या मतदारसंघातून कुणबीच निवडून आला पाहिजे. आणि तिचं भाषण झाल्यावर बीजेपीचा तिथला परिणय फुके नावाचा नेता जो विधान परिषदेवरती आता आमदार आहे तो उठून म्हणतो इथं बीजेपी कुणब्याला तिकीट देणार. हे यांचं राजकारण आहे, हे यांचं राजकारण आहे. आम्हाला ही राजकीय प्रगल्भता येणार आहे की नाही, आम्हाला हा राजकीय मॅच्युरिटी पण येणार आहे की नाही, की आमच्या आई बापानं पंजोबानं खापर पंजोबानं कोणाची तरी घरं सांभाळली, आता आम्ही कुणाची तरी लेकरं बाळ सांभाळायची, कुणाची पोरगी सांभाळायची, कुणाचं पोरग सांभाळायचं, कुणाचं नातू सांभाळायचं. त्यासाठी कोण कुणाकडे जातोय, कोण कुणाकडे जाऊन भीक मागतो, कोण कुणाकडे जाऊन रडत बसतो. अशी नालायकी करणारा समाज हा राजकीय दृष्ट्या ताकदवान होऊ शकत नाही. आणि जर तो राजकीय दृष्ट्या ताकदवान होऊ शकत नाही तर मग याला विरोध कसा करणार, विरोध कसा करणार. 131 खासदार आहेत, 84 दलितांचे, 47 आदिवासींचे. आणि त्या बिचाऱ्या आदिवासीने कधी म्हटलंय बी नाही आमचं वर्गीकरण करा, त्यांचंही वर्गीकरण. देशामध्ये अनुसूचित जातीच्या एकूण जाती 1108 आहे, 1108. त्या 1108 जातीमध्ये 8 जातींनी सुद्धा डिमांड केली नाही की आमचं वर्गीकरण करा. तरी सुप्रीम कोर्टाला शहाणपण आलं, तरी केंद्र सरकारला शहाणपण आलं. आदिवासी तर कधीच म्हणाले नाही आमचं वर्गीकरण करा. आदिवासी मध्ये 750 पेक्षा जास्त जाती आहेत, त्यातल्या एकाही जातीनं आदिवासी समुदायानं आमचं वर्गीकरण करा असं कधीही म्हटलं नाही. तरी आदिवासींचं वर्गीकरण म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की ओबीसीचं वर्गीकरण, अनुसूचित जातीचं वर्गीकरण, आदिवासींचं वर्गीकरण, मुस्लिमांना आम्ही काउंटच करत नाही. तर इथली राजकीय व्यवस्था आम्ही आमच्या हातामध्ये ठेवू, तुम्हाला तुकड्या तुकड्यामध्ये बांटून तुम्ही एकमेकाच्या विरोधात कसे उभे राहाल, एकामेकाच्या द्वेषानं कसं तुमचं आयुष्य भारून जाईल याच त्यांचं लक्ष आहे. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे, आपला महाराष्ट्रातील मातंग शर्मकर असो त्यांना विरोध करणं हे आंबेडकरवादी माणसाचं काम नाही. उलट बीजेपीची हीच अपेक्षा आहे की तुम्ही विरोधात उभं राहावं, तुम्ही विरोध करावा, ही त्यांची अपेक्षा आहे. त्यांची अपेक्षा कधीही पूर्ण करू नका. महाराष्ट्रातला चर्मकार नाही आंबेडकराला समजला, पण देशामध्ये सगळ्यात जास्त संख्येनं बाबासाहेबांचा अनुयायी कोण असेल तर तो उत्तर भारतातला चांभार आहे. त्या चांभाराला आपण सॅल्यूट केलं पाहिजे, ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून शत्रूची नीती ओळखा, त्याची नियत समजून घ्या, त्याची षडयंत्र समजून घ्या. या निकालानं काय फार मोठं ओझं आपल्यावर पडलंय अशाही भ्रमात राहू नका, कारण हा निकाल लागू करणं एवढं सोपं नाही. राज्याला अधिकार दिले, फडणवीस म्हणाले आम्ही एक लवकरच कमिशन नेमतो, आणि तुम्ही नेमा तर, कमिशन नेमा तर. आमच्यासारखी आंबेडकरवादी माणसं तयार झालेले आहेत, तुमच्या प्रत्येक कमिशनला न्यायालयाच्या टांगणामध्ये टांगल्याशिवाय आम्ही राहत नाही, हेही तेवढंच खरं आहे. पण त्यालाही तीही अपेक्षा आहे की तुम्ही सगळं घेऊन न्यायालयात जावं, आणि मग जसं महाराष्ट्रामध्ये पदोन्नती आरक्षण बंद आहे तसं बाकीचं सुद्धा आरक्षण त्यांनी बंद करावं, हेही दुसरं व्यापक षडयंत्र आहे. त्यामुळं यांना जर धक्का द्यायचा असेल, यांना जर याच्यापासून रोखायचं असेल तर भाई उघड बोलले नाही, भाई थोडे आडमार्गाने बोलले, पगारही थोडे आडमार्गाने बोलले. मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो, अरे यांच्या छाताडावरती उभे करणारे 5 आमदार महाराष्ट्रातून निवडा, सगळं आपोआप थांबेल, सगळं आपोआप थांबेल. पण ते 5 आमदार निवडून काढताना ते लायकीच्या निवडा, ताकदीच्या निवडा, नाहीतर बैलगाडीचे बैलासारखे असणारे लोक निवडून पुन्हा त्यातून काही निष्पन्न होणार नाही.
ते ताकदीचे असले पाहिजेत, न विकणारे असले पाहिजेत, तेवढ्या कपॅसिटीचे असले पाहिजेत. 5 जर आमदार आपण निर्माण केले ना तर फडणवीस तुमच्या दारात येऊन उभा राहील की सांगा तुम्हाला काय हवा. तुम्ही म्हणाल मी थिअरॉटिकल बोलतो, पगार थिअरॉटिकल नाही. 2002 साली महाराष्ट्राचा बीएसपीचा मी महासचिव होतो आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हा नगरसेवक होता आणि त्यावेळेला नागपूरला आमचे 9 नगरसेवक होते. त्यावेळेला हा देवेंद्र फडणवीस आणि गडकरी त्यावेळेला आमच्याकडे आले होते की आपण एकत्रित मिळून नागपूरचा मेयर आणि डेप्युटी मेयर करूया. आम्ही बीजेपीचा मेयर घेतो, डेप्युटी मेयर बीएसपीचा देतो. आम्ही कांशीरामजीशी बोललो, सर हे असं आहे. कांशीरामजी म्हणाले यांच्या नादाला लागू नका, आपलं काम करत राहा. म्हणजे हे सत्ता असलेल्या लोकांच्याकडे जातात. महाराष्ट्रामध्ये बहुतांना सत्ता नाही, बहुतांना सत्ता नाही. आणि जे सत्तेत आहेत ते कोणत्या लेवलचे बौद्ध आहेत त्याच्याबद्दल मी शब्द काही वापरावा असं मला काही योग्य वाटत नाही. महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचे मिळून 17 आमदार आहेत बौद्ध, सगळ्या राजकीय पक्षांचे मिळून 17 आमदार आहेत. आम्ही आगामी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला एक फॉर्म्युला देणार आहोत. त्या फॉर्म्युल्यामधून त्यांनी बहुतांना सुद्धा किती तिकीट द्यायची हे ठरलं पाहिजे. आमची नुसती मतच लुटायची, आमचा अजेंडा घ्यायचा नाही. भीमा कोरेगावच्या दंगलीच्या पोरावरच्या केसेस काढायच्या नाही, पदोन्नतीचं आरक्षण द्यायचं नाही, बजेटमध्ये हिस्सा द्यायचा नाही. तर आम्ही तुमचे काही जन्मजात गुन्हेगार असल्यासारखे तुमचे मतदार राहावं हे काय आंबेडकरांनी आम्हाला शिकवलं नाही आणि बाबासाहेबांच्या लेकरांना हे शोभणारं नाही. त्यामुळे मतं पाहिजे असतील तर आमचंही ऐका, ही गंभीर भूमिका आपण घेतली पाहिजे. जरांगे तर त्या बाबतीत मला बरं वाटतं, ते भले बिछाण्यावर पडलेलं असतं तरी पण म्हणतो देता का नाही बोल, ते कसंही असू दे, त्याला काय कळतं नाही कळत ते सोडून द्या. पण ते म्हणतो देता का नाही, ते येतो मुंबईला येतो. आता तो किती विद्वान आहे नाही तो बाकीचा मुद्दा, त्याला किती कळतं सोडून द्या. पण सरकारला धमकवण्याची ताकद आहे की नाही? अर्थात ही त्याची ताकद आहे का त्याच्या मागून आणखी कुणाची ताकद आहे तो वेगळा मुद्दा, तो एक वेगळा मुद्दा. पण धमकवता तर येतं ना. नाहीतर आपला रामदास किती धमकवतो, कुणाकुणाची नावं घ्यायची, ते एकट्यालाच बदनाम करण्यात काय अर्थ आहे? बाकीचे बहुत सारे आहेत, खूप आहे. निवडणुका आल्या नाही जवळ तिकीट वाटून रिकामे, उमेदवार कायम राहतील की याची गॅरंटी नाही. गेल्या लोकसभेचा अनुभव. असं राजकारण जर आपण करायला लागलो तर उद्ध्वस्त धर्मशाळा आहे. आणि ज्या समाजाची उद्ध्वस्त धर्मशाळा आहे त्याचं मूल्यांकन सत्ताधारी वर्ग करतो, त्याच्या वाट्याला सत्ताधारी वर्ग देईल ते घेण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणून ही परिस्थिती बदलायची असेल तर पुन्हा बाबासाहेबांचं ऐकलं पाहिजे. आम्हाला नुसतं प्रतिनिधित्व नको आहे, आम्हाला इफेक्टिव्ह रिप्रेझेंटेशन हवं आहे, आम्हाला ताकदवर प्रतिनिधित्व हवं आहे. आणि ताकदवर प्रतिनिधित्व असेल तर अशा परिषदाच्या माध्यमातून ताकदवर माणसं निर्माण होतील हे लक्षात घ्या. अशा परिषदेच्या माध्यमातून आपल्याकडून अशी ताकदवर माणसं पुढे येतील. आणि हा रेटा इलेक्शन होईपर्यंत अजिबात कमी पडू देऊ नका. हा रेटा एवढा वाढवायचा की हा फक्त महाराष्ट्रातला नाही, महाराष्ट्राच्या बाहेर अनेक राज्यामध्ये, गुजरातमध्ये आता अनामत बचाव आंदोलन आहे, यात्रा सुरू आहे, उत्तर भारतामध्ये अनेक आंदोलन सुरू आहे, राजस्थानमध्ये मोठं आंदोलन सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांनी असं समजू नये की हे आंदोलन करणं आमचीच एकट्याची जबाबदारी आहे. प्रत्येकानं आपापलं राज्य सांभाळलं, आपापले लोक सांभाळले तरी खूप मोठं योगदान दिल्यासारखं होईल. आणि त्यामुळं आपला माणूस आपली सत्ता ही धोरण जोपर्यंत राबवत नाही तोपर्यंत भीक मागण्याची पाळी येते. म्हणूनच बाबासाहेबांचं आपण ऐकलं पाहिजे आणि त्या दिशेने वाटचाल केली तर आपण पर्यायी उत्तर देऊ. अन्यथा आपल्याला ऐकावं लागेल. त्या ऐकावं लागल्याच्या अवस्थेतून बाहेर येण्यासाठी अशा अनेक परिषदांचं आयोजन व्हावं. पुनश्च एकदा आयोजकांचे मनपूर्वक आभार. जय भीम, जय भारत.
मंडळी एक मिनिट पगार बंधूंचं असं म्हणणं की आज मी आहे पुण्यात मुक्कामाला आहे, संध्याकाळी सर्किट हाऊसवर 7 वाजता बसूया. ज्यांना कोणाला यायचं असेल सगळ्यांचं स्वागत.